3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सुंदर आरास. दगडूशेठ गणपतीला आंब्यांची आरास. गणरायाला 11,000 आंब्यांचं नैवेद्य. अक्षय्य तृतीयेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी. खानदेशात आखाजीची धूम. आखाजीला आमरस आणि पुरणपोळीचा बेत. सोनं आणि आंबे खरेदीचा उत्साह. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हापूस आंब्याच्या हंगामातील विक्रमी आवक झाली. मुंबईत एपीएमसी 94,000 पेट्या दाखल. आता ग्राहकांना गोडवा चाखण्याची संधी. 3.5 मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीयेचा सण साजरा होतोय. सोनं चांदी खरेदीसाठी नागरिकांचा कल वाढतोय. मात्र युद्धामुळे सोनं चांदीच्या दरात वाढ झाल्यानं ग्राहकांमध्ये नाराजी आहे. इंधन दरवाढीमुळे विमानाचं तिकीट दर गगनाला गेलेले आहेत. देशांतर्गत प्रवासाचं भाडं 25% महागलं. हवाई प्रवासाच्या तिकीट दरात मोठी वाढ झाल्यानं प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. तर पर्यटनाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात पुढील 3 दिवस पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. घाट परिसर खानदेशमध्ये पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा विदर्भातील काही भागात पावसाचा इशारा आहे. मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. पावसाचा आंबा आणि काजू बागांना फटका बसलाय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. नाशिकमध्ये पुन्हा अवकाळी पावसाचे ढग साचलेले आहेत. मंगळवारपर्यंत हवामान विभागाचा येलो अलर्ट आहे. नाशिकचा पारा 39 अंशांवर गेलाय. मालेगावात पारा 40शी पार गेला. बदलत्या हवामानाचा शेती पिकांना मोठा फटका बसला. मराठवाडा खानदेशात पावसाची शक्यता आहे. 20 ते 22 एप्रिल दरम्यान पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. गारपिटीची देखील शक्यता आहे. पुणे संभाजीनगर विभागात पावसाचा अंदाज आहे. वाशिम जिल्ह्यात उष्णतेची लाट आलेली आहे. पारा 44 अंशांवर गेलाय. उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेत बदल होईल. सकाळी 7 ते 11 दरम्यान शाळा भरवण्याचे आदेश देण्यात आले. मुंबई गोवा महामार्गाची डेडलाईन पुन्हा हुकणार आहे. माणगाव इंदापूर बायपास कामात अडथळे आलेत. कोकण रेल्वेचे सिग्नल विद्युत खांबांचा खोडा आहे. खासदार सुनील तटकरे यांनी गडकरींची भेट घेतली. मुंबईमध्ये क्रॉफर्ड मार्केट परिसरात अग्नितांडव झालाय. क्रॉफर्ड मार्केटमधील काही दुकानांना आग लागलेली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.